Good morning and welcome you all to Rachna's Never Ending World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झालं आहे. मी चाललो आता क्लिनिक, मग हॉस्पिटल क्लिनिक. ची छान अशी पूजा झाली आहे. रचनाने मस्त सकाळी उठून काय जेवण रेडी केलं आहे आणि यस आता व्हिडिओ एडिट करत आहे. नायसाला सुट्टी आहे आज स्कूलला आणि येस आर्या आहे घरी. सो दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. And yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere. And yes, live, laugh and love. Morning, nashta. Hi, good morning. Chalo, bye bye. Yes, हॅलो एव्हरीवन. सो आता ॲक्च्युली वाजले संध्याकाळचे 6:15. सकाळपासून मी काहीही शूट केलेलं नाही आहे. सनी सकाळपासून बिझी आहे, म्हणजे तो गेला क्लिनिकला, मग हॉस्पिटलला, आणि आता निघाला असेल आणि मग तिकडनं परस्पर क्लिनिकला जाईल आणि मग रात्री त्याला 10:30 वगैरे होतील येता. सो मी माझं जे नॉर्मल रुटीन होतं ते नक्कीच स्टार्ट झाले. नायसाला सुट्टी होती कारण त्यांच्या स्कूलमध्ये काहीतरी ते इन्फ्रास्ट्रक्चरचं चालू होतं, म्हणून त्यांना सुट्टी दिली. म्हणून मग मी थोडं लेट उठली. जेवण वगैरे सगळं झालं, व्हिडिओ एडिटिंग झालं. ह्याच्यानंतर 1-2 माझी कामं होती ती मी केली. माझं वॉर्डरोब आहे ते क्लीन केलं, कारण नाही बोलले तरी आपण खूप कधी घाईमध्ये असतो तर ते कपडे असेच असतात. मग ही छोटी छोटी गोष्ट, कानातले हे इथे पडले, गळ्यातले इथे पडले, असं सगळं होतं, मेस झालेलं. मग ते सगळं क्लीन केलं आणि त्यानंतर व्हिडिओ वगैरे एडिट झाले, काही व्हिडिओ लाईव्ह झाले. आणि नायसाचं सकाळपासून चालू आहे काय करू हे वालं. सुट्टी असल्यावर की असंच होतं. अभ्यास वगैरे स्कूलचं सगळं काही झालेलं आहे, पण ते झाल्यानंतर मग परत तोच क्वेश्चन येतो की आता मी काय करू. त्यापेक्षा मला बेटर असं वाटतं की ती शाळेत असते. एनिवे, सो आर्य आहे आणि त्यामुळे नायसाचा थोडाफार टाईम जातो आहे. तो बिचारा तिच्याबरोबर खेळतो वगैरे सुद्धा. सो तेच मी थोडं प्लॅन केलं की आता थोडेसे ग्राउंड वगैरे मारून येऊ, कारण पूर्ण दिवस दोघं पण घरात आहेत. म्हणजे चला एक फेरी मारून येऊ. लेट्स सी. प्लॅन काहीही नाही आहे. जे काही असेल ते तुम्हाला नक्कीच व्लॉगमध्ये समजेलच. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. येस, बॅक टू होम. आल्या घरी ऑलमोस्ट 12 to 14 आवर्स नंतर एकदम रिलॅक्स वाटतंय आणि छान असं जेवण आहे. रचनाने तरी पण छान असं चिकन खिमा दिलेला. अच्छा, सकाळचं दिवसानंतर भात खाल्ला ना, छान वाटलं. आणि आमच्या इथे रत्नागिरी साईडला आमटी बनवतात. तूर डाळीची ही जी आमटी आहे त्याला आमटी म्हणतात. सो ते आम्हाला खूप आवडतं. काही जागेवर तिखट वरण म्हणतात. इथे आहे बोंबील मस्त चिकन लॉलीपॉप. सो मस्त मँगो असे रिसीव्ह झाले आहेत. आमचो मँगो जो कालच्या ब्लॉगमध्ये बघितला, आणि खरंच छान आहेत, उत्तम क्वालिटीचे आहेत आणि प्युअर अल्फान्सो आहेत. सो कोणाला पाहिजे असेल नक्की डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा आणि लवकरच त्याचा रील पण येईल. आणि इथे अनबॉक्सिंग केलं आहे आम्ही आणि आता असेंबल करतोय. छान असं गिफ्ट किंवा भेटवस्तू रिसीव्ह झाली आहे. सो छान अशी भेटवस्तू मिळाली आहे आणि रचना कोणाला गिफ्ट करणार आहे? नन अदर दॅन सीमाईला. आईच्या घरासाठी छान असं ऑर्गनायझर. काय ॲक्च्युली स्टोरेज. आईला आवडतं माझी तिथे
किचन ऑर्गनायझर. सो बेसिकली दिस इज वन स्टोरेज की मेस आपलं खूप असतं ना, कधी कधी इकडे बरणी पडले, इकडे हे पडले ते पडले. सो इथे आपण व्यवस्थित सगळं काही लावू शकतो. आता सगळ्यांकडेच हे जे आमच्याकडे टॉल कपाट आहे ते असेलच असं नाहीये, जसं मी आता इथे सगळं ते लावलेलं आहे. सो इकडे ना त्यांनी असं छान दिले, म्हणजे ह्यात आपण प्लेट्स असं ठेवू शकतो, त्यानंतर कप्स ठेवू शकतो, छान राहतात बघा असे प्लेट्स. मग इथे छोट्या वाट्या नाहीतर बरण्या, ट्रेमध्ये काय ठेवायचे तर तिथे अरेंज करू शकतो. इथे पण आहे, इथे पण आहे जागा, म्हणजे बऱ्यापैकी जागा आहे. जर तुम्हाला किचनच्या ह्या म्हणजे काय म्हणतात ड्राय सेक्शनमध्ये नसेल यूज करायचं तर तुम्ही थोडंसं ना सिंक साईडला पण ठेवू शकतात. म्हणजे जर ओले काय हे ओल्या डिश वगैरे काय असतील ना तर जस्ट तुम्हाला ह्याच्यावरती असं प्लेस करायचं आहे. इथे हे बघा, हे एक असं ट्रे जिथे सगळं पाणी कलेक्ट होतं, मग हे काढून ते पाणी तिथे टाकून द्यायचं आहे. सो हे पण एक छान ऑप्शन आहे, म्हणजे मला आवडलं, ओव्हरऑल मस्त आहे. आणि सो हे सगळं असं पार्ट्समध्ये आलेलं. आपल्याला ते असं एक देतात मॅन्युअल, ज्याच्यात सगळं काही आहे, तुम्हाला कसं लावायचं आहे ते इझी आहे. मेन म्हणजे काही स्क्रू यूज नाही करायचं, काय नाही, स्ट्रेस फ्री आहे पूर्ण. आणि प्लस तुम्ही जे काही डेली यूज करत असाल जी एकदम हँडी गोष्ट, जसं की आता मला चॉपिंग बोर्ड लागतो, तो तुम्ही चॉपिंग बोर्ड इथे ठेवू शकता, किंवा इथे काहीतरी चमचे वगैरे ते टांगवू शकतात. तो छान आहे. आमचं जे रूममध्ये कपाट आहे ना, जे आम्ही ते असं स्टोरेज मागवले, ते तसंच आहे आणि छान आहे किचनसाठी. इट्स व्हेरी गुड, मला आवडलं. ट्रान्सपरंट आहे, फक्त प्रॉब्लेम असाच आहे की माझ्याकडे ठेवायला जागा नाहीये. मला ऍक्च्युली बघायचं होतं की सगळे पार्ट्स व्यवस्थित त्याने दिलेत की नाही, आहे की नाही. मस्त आहे, छान आहे ना. छान आहे. म्हणजे इथे मॅग्नेटिक आहे, मॅग्नेट असल्यामुळे व्यवस्थित राहिलंय. खूप साऱ्या गोष्टी राहू शकतात. आणि सगळं ठेवून वगैरे बघितलं. म्हणजे अरे दादा हेल्प करतोय बहिणीला. सो हा एक रील पण होता जो रील शूट केला आहे. अरे म्हणजे इकडचा ऑडियन्स वेगळा आहे, तिकडचा ऑडियन्स वेगळा आहे ना. आता ते रील थ्रू पण कळायला पाहिजे ना की असं छानचं प्रोडक्ट आहे म्हणून रील. आर्यानेच मला मदत केली मगाशी अरेंज करायला. आमची पॅकिंग चालू आहे. ऐसा आता झोपेतून उठली बिचारी, आमच्या पॅकिंगच्या आवाज आली. सो छान अशा विकेंडला जाणार आहे आणि फुल टू धमाल असणार आहे. कोण कोण असणार आहे तुम्हाला समजेलच उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि आम्ही चाललो आहोत जवळच कुठेतरी. ऑलरेडी रूम मध्ये एवढा पसारा आहे. बुकिंग झाली आहे. रचना वाजली आता 1. सो आता सगळं काय रचना वाइंडअप करते. उद्या तरी धावपळ नको म्हणून सगळं काय आवरून पॅकिंग बिकिंग लवकरच निघणार आहोत. सो हा ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड बाय.